जरांगे पाटलांचं पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये जोरदार स्वागत। मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी। आज मोर्चाचा लोणावळ्यामध्ये मुक्काम। लोणावळ्यातील मुक्कामानंतर जरांगे पाटील उद्या मुंबईकडे रवाना होणार। वाशीमध्ये उद्या जरांगे पाटलांचा मुक्काम। लोणावळ्यापासून 81 किलोमीटरचं अंतर पार करत जरांगे पाटील 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार। जरांगे पाटलांना नोटीस बजावा। हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश। मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची जरांगेंना माहिती द्या। कोर्टाचे पोलिसांना आदेश। जरांगे पाटलांना कायदेशीररित्या मुंबईमध्ये येण्याचा अधिकार नाही, सदावर्तेंचं वक्तव्य। तर न्यायालयात जाऊ, न्याय मंदिर आम्हाला नक्की न्याय देईल, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढू, जरांगे पाटलांनी आंदोलन टाळावं, शिंदेंचं आवाहन। तर जरांगेंच्या अनेक मागण्या मान्य, लोणावळ्यामध्ये त्यांनी गुलाल उधळण्यासाठी यावं, केसरकरांचं वक्तव्य। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही आणि रोड ब्लॉक होणार नाहीत याची सरकारनं खबरदारी घ्यावी, सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाचे आदेश। श्रीमंत मराठ्यांकडून आंदोलन चिरडण्याची शक्यता, निवडणुकीच्या निमित्तानं आंदोलन जिरणार नाही याची काळजी घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना सल्ला। जरांगेंच्या दबावात येऊन निर्णय घेतल्यास सरकारनं विश्वासघात केला हे सिद्ध होईल, म्हणून आमचाही मोर्चा सरकार विरोधातच निघणार, प्रकाश शेंडगेंचा दावा। ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर, काँग्रेसकडून तृणमूलचे प्रस्ताव अमान्य। लोकसभेमध्ये कुणाशी युती करणार नाही, ममता बॅनर्जींचं स्पष्टीकरण। तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचाही स्वबळाचा नारा। महाविकास आघाडीची उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक, वंचितलाही बैठकीचं निमंत्रण। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत उद्या अंतिम चर्चा, संजय राऊत यांची माहिती।